बाप जनता, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तसेच स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, भगवान बाबा यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आज आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरोटे यांच्या पत्नी सौभाग्यवती सरस्वती राम नरोटे यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी. गेल्या काही काळात तुम्हाला माहितीच असेल राजकारणात काही बदल झाले. राष्ट्रवादीने बीजेपीची युती झाली आणि तिकीट हे बीजेपीच्या उमेदवाराला गेलं. हे राजकारण आहे, यात बदल होत राहतात, निर्णय घेतले जातात, त्याचा आम्ही आदर करतो. पण हे कुठेतरी विचार करण्यासारखी बाब म्हणजे अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये फक्त अहमदपूर तालुक्यामध्ये कुठेतरी युती होते, हे कुठेतरी विचार करण्यासारखी बाब आहे. कारण हे कुठेतरी काही नेत्यांना, मोठ्या नेत्यांना असं झालंय की आपला जर सर्वसामान्यामधला नेता कुठेतरी वर गेला तर आपलं राजकारण संपू शकतं. ही भीती कुठल्या तरी मोठ्या नेत्यांना झालेली आहे, त्यामुळे त्यांनी ही केलं असावं, ते त्यांनाच माहिती. ठीक आहे, तरी पण रामभाऊनी माघार घेतलेली नाही, कारण त्यांची लढाई ही पक्षासाठी नव्हती, पदासाठी नव्हती, ती तुमच्यासाठी आहे आणि तुमच्या सोबत आहे. रामभाऊनी आजपर्यंत जे काम केलं ते कुठल्या पक्षावर असताना केलं नाही किंवा कुठल्या पदावर असताना केलं नाही. ते सतत कायम अहोरात्र फक्त जनतेसाठी काम केलेलं आहे त्यांनी. आणि मी पाहते त्यांना, जेव्हा पण मामाला कॉल आला, पण असा कधीच कॉल आला नाही की त्यांनी असं घेतला आणि त्यांनी काम केलं नाही, असं नाही, कधीच नाही झालेलं. प्रत्येक वेळेस, प्रत्येक टाइमला, प्रत्येक क्षणाला ते फक्त आणि फक्त लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, हा माणूस सत्तेसाठी लढत नाही, तर हा माणूस आपल्यासाठी लढतोय. तर कुठेतरी आपल्यातल्या सर्वसामान्यातल्या माणसाला वर नेणं हे खूप महत्वाचं, हे खूप गरजेचं आहे. आपल्यातला सर्वसामान्यातला माणूस वर गेला तर आपल्या सर्वसामान्य जनतेच्या कुठेतरी अडचणीवर पर्यंत पोहोचतील. त्यामुळे येत्या 5 तारखेला आपल्या बहिणीला, आपल्या लेकीला मतदान रूपी आशीर्वाद देऊन तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं आहे आणि आपल्या सगळ्या समस्या जिल्हा परिषदेमध्ये मांडायच्या आहेत. धन्यवाद. एवढे बोलून मी थांबते. आवाज बहुजनांचा, आवाज बहुजनांचा.